सध्या रब्बी पेरणीची लगबग सुरू आहे। त्यात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, गहू यासोबतच ऊस या पिकाची पेरणी आणि लागवड सुरू आहे। ही पिके पेरण्यासाठी जायकवाडी, वाकडी, येलदरी, सिद्धेश्वर धरणांच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत। वरील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून त्याचे नियोजन करून परभणी जिल्ह्यात रब्बी पेरणीसाठी पाणी सोडण्यात यावे। रब्बीची पेरणी सुरू असताना जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर या धरणातून आणि वाकडी आणखीन कालव्यामधून पाणी सोडलेलं नाहीये। या कालव्यावरच जिल्ह्यातली बरीचशी शेती आणि त्यातली पिकं अवलंबून आहेत। खरीपमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, उत्पादन खर्च भरून निघालेला नाही, परंतु रब्बीमध्ये आर्थिक गणित यांचं बसणार आहे। यासाठी शेतकऱ्याची आशा रब्बी पेरणीवर लागलेली आहे आणि या पेरणीसाठी तात्काळ पाणी सोडा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही।